हा पूर्व साहेब. हा बोला साहेब. हा बोललो, येणार आहे का नाही इकडे चौकशीला? हा इकडे कधी येणार तुम्ही आष्टे पोलीस स्टेशन? चौकशीला का साहेब, आमची तब्येत बरोबर नाही आहे. मी वडील बोलून राहिलो तिच्या मुलीची. हा हा तब्येत बरोबर नाही आहे आणि ते माझी मुलगी मरण पावली, त्याच्यामध्ये कोणालाच फिकर नाही आहे. नाही, फिकर नाही ना. ते तुमचं जे आहे ना, ते लिगली जे तुमचे दाखल आहे त्याची चौकशी चालू आहे आणि ते आम्ही सगळे एव्हिडन्स कलेक्ट केलेले आहेत. आता तुम्ही जे अर्ज करता त्या संदर्भात मी फोन केलता. तर ह्या अर्ज चौकशी कामी तुम्ही हजर राहणार आहात का इथं? कोणत्या चौकशीत? जे तुम्ही महिला आयोग किंवा माननीय मुख्यमंत्री हा हा आणि इतर अर्ज केले, तर ते अर्जासंदर्भात मी तुम्हाला फोन केला. अच्छा अच्छा. हा. तर केव्हा आहे ना, केव्हा चौकशी होणार आहे? त्या चौकशी मी माझ्याकडेच आहे. मी भरपूर दिवसापासून फोन करतोय. अच्छा हा. साहेब, असं आहे, ते मुलगी मरण पावली तिथे आम्हाला वाटते आता भीती. त्यामुळे एवढ्या मोठ्या मुलीला मारून टाकलं त्या लोकांनी, आणि असं असं झालं. आमच्यावर किती संकट आहे आता. नाही नाही, हे तुमचा गैरसमज आहे. मी सगळे एव्हिडन्स बघितले, पीएम नोट बघितली. नाही, ते एव्हिडन्स त्या नवले साहेबांनी करून ठेवलं. ते जसेच्या तसे उत्तर हे दिलेले आहेत. नाही नाही नाही, असं काय माहितीये का, एक माणूस नाही चूक करणार. इथं भरपूर म्हणजे 4 डॉक्टर आहेत. भरपूर म्हणजे ते जसेच्या तसे त्यांनी केलं आहे. नाही असं नाही द्या, नाही. उत्तर द्या असं सांगितलं आहे त्यांनी. आणि का आता आम्ही वाचले पूर्ण त्यांचे तसे ऐका ना माझं, मी काय बोलतो माहितीये का, जे याच्यामध्ये ना किती डॉक्टर माहितीये, एक कडाचे डॉक्टर सरकारी, नंतर ते तुम्ही बोलता त्या संस्थेचे डॉक्टर ते एक डॉक्टर आष्टीचे सरकारी डॉक्टर आणि एक आमचा पोलीस अंमलदार, असे 4 सरकारी नोकर आहेत. चारीपैकी एकाकडनं गलती झाली असली तरी बाकीचे 3 तर नाही त्याला सपोर्ट करणार ना. आता प्रत्येक सेपरेट आहे. आता मी तुम्हाला सांगतो साहेब, आता मी कसं ही पूर्ण चौकशी केली ना, तर याच्यात आमच्या एसपी साहेबांनी पण स्वतः इंटरेस्ट घेतला. आम्ही फॉरेन्सिक्स वरनं पण रिपोर्ट घेतले, सगळं केलं आम्ही. कुठंच असं नाही ठेवलं. आमच्या याच्या फाइंडिंग मध्ये काही सापडलेलं नाही. आता काय सापडला म्हणजे आता त्यांनी का केलं काय ते तर माहित नाही. माझ्या मुलीच्या म्हणजे असा 3 तासात नाही तर घेऊन देऊन पार झाली, म्हणजे काही अचंब्याचीच गोष्ट झाली. आम्हाला 4 घंट्यापर्यंत सांगितलं, 3 वाजताच मरण पावली ती मुलगी. आणि त्यांनी काहीच कळवलं नाही आम्हाला. तर गलती कोणाची, त्याला अटॅक केला असता त्या पोराले, तिच्या सहयोगी याले, तर ते बरोबर फुटला असता, तो माहित झाला असता. नाही, त्यांनी ते सांगायला तुम्हाला डिले केला हे मान्य करतो मी. त्यांनी डिले केला असेल तो कदाचित. परंतु हे जे आम्ही त्यांचं ते ईडी दाखल करून जी चौकशी केली ना, त्याच्यामध्ये आम्हाला असं काही म्हणजे फाइंड आउट झालेलं नाही. असं आहे, आम्ही याच्यामध्ये सोखातच आहो. आणि पण पुन्हा 4 महिन्यापर्यंत आम्हाला पीएम रिपोर्ट नाही मिळाली. नाही, तुम्ही जर इकडे आले तर मी तुम्हाला सर्व कागदपत्र देतो. पाहू आम्ही आता कसं का होते. तुम्ही तुमच्याकडेच आहे का सर्व जे महिला आयोग वगैरे ते जे आलाय का? सगळं कारण माझ्याकडेच आहे ते. पाहू आता आम्ही त्याच्या काय अंदाज. नाही तर मी तुम्हाला पीएम रिपोर्ट पाठवले सांगितलं, तेही नाही पाठवले तुम्ही. नाही, पीएम रिपोर्ट पाठवायला काय हरकत नाही, परंतु तुम्ही ते समक्ष येऊन घेऊन जायला लागेल. तुम्हाला एक अर्ज करायला लागेल. तुम्हाला जे कागदपत्र लागतात येथे पाठवले पाहिजे होता, व्हॉट्सअपवर आपल्या पोलीस ठाण्यात पाठवले पाहिजे होता. तुम्ही मला व्हॉट्सअपवर ते कसं तुम्हाला देणार मी, कारण की ते कागदपत्र या पोलीस ठाण्यात, एमआयडीसीच्या पोलीस ठाण्यात आमच्या नागपूरला द्यायला पाहिजे होता ना. नाही ना, तसं नाही ना. ते तुम्ही आम्हाला रजिस्टर रिपोर्ट दिला ना तुमचा, तुम्हाला काय त्याच्यासाठी लागतं तर आम्ही तेव्हा देऊ ना. सर, माझं म्हणणं काय आहे, जेव्हा तुम्ही ते त्यांच्याकडनं लिहून घेतलेले आहेत सगळ्यांकडनं, ठीक आहे, मला एवढं माहिती आहे की पोलिसांची, ठीक आहे, मी पोलिसांना काहीच नाही म्हणत आहे. मला प्रॉब्लेम याच्यात आहे, फक्त जे डॉक्टर आहेत आपले, याचे ट्रस्टीचे, स्कूलचे ट्रस्टीचे डॉक्टर आणि आपले हे डॉक्टर ज्यांनी पोस्टमॉर्टम केलं, ठीक आहे, मी त्यांच्यावर आक्षेप घेतोय आणि त्यांच्यावर मी ऑब्जेक्शन उचलतोय. आता ते लिहून तर आपल्या मताने ते काही देतील, बरोबर आहे. आता तुम्ही म्हणाल तर सर, ते लिहून तर काही देणार आपल्या मताने. माणूस असं थोडी म्हणणार आहे की मी चुकी केली आहे म्हणून, बरोबर आहे. माणूस नाही, तसं नाही ना. तुमचं काय माहितीये का, हे बघा, फॉरेन्सिक्स आहे ना, ते छत्रपती संभाजीनगरला आहे का,
हा. आणि आता हे कड्याचे डॉक्टर एक सेपरेट डॉक्टर सरकारी हा. आणि आष्टेचे डॉक्टर आहेत ना जे पीएम करणार ते सेपरेट आहेत, बरोबर आहे. आणि जे चौथे ते ट्रस्टी आहेत ना ते ट्रस्टी ते डॉक्टर ते दुसरे 4 डॉक्टर झाले, म्हणजे एक एक्सपर्ट झाला, 3 डॉक्टर झाले आणि एक पोलीस हवालदार. आता मला सांगा या 5 लोकांपैकी ना जर एखाद्याने पण मिस्टेक केली असली तर दुसरा तो ओपन करलच ना. आलं का लक्षात तुमच्या? जर एखाद्याने 100% ते डिले ते त्यांच्याकडनं झाला असेल तुम्हाला कळवायला, मॅडमनी त्यात मला सरळ सांगितलं ना, no objection. डॉक्टरनी सरळ सांगितलं मॅडमनी मला, जे तिला काहीच प्रियंका नव्हतं सिंगम मॅडम जे होत्या ना, त्यांनी सरळ सांगितलं की तिला काहीच नव्हतं झालं, जर तिला माझ्याकडेच ठेवलं असतं तर आम्ही रिकव्हर करून दिलं असतं म्हणे. पण यांनी मला न सांगता तिकडे घेऊन गेले म्हणे. किंवा मॅडम स्वतःहून हा स्टेटमेंट मला देऊन राहिले आहेत. डिस्चार्ज न देता ते डिस्चार्ज न देता ते त्यांचं स्वतः मॅडमचं म्हणणं आहे, हा मॅडमचा स्वतःचा हा स्टेटमेंट आहे, माझ्याजवळ आहे, प्रूफ आहे. नाही मग तसं स्टेटमेंट त्यांनी आमच्या समक्ष द्यावं ना. तर त्यांनी हा मला दिला ना. आता ते तुमच्या समोर वेगळे बोलतील, माझ्या समोर वेगळे बोलतील, तसं थोडी चालणार आहे. म्हणजे ते आम्हाला घुमवून राहिले ना कंटिन्यू. म्हणजे आम्ही तसं नाही, 360 ते ना. तुमच्या सिस्टरनी त्यांचे जे फ्रेंड आहेत त्यांना कॉल करून सांगितलं की मला इथं जास्त त्रास व्हायलाय, मला तुम्ही दुसरीकडे घेऊन चला. नाही. मी हर्षल सोबतही बोललो सर. बघा सर, हे चुकीचं आहे तुमचं. ठीक आहे. हर्षलनी मला सरळ सांगितलं, ती म्हणत होती म्हणे मला रूमवर सोडा. बरोबर आहे. किंवा मग मला की एवढं तिने म्हटलं म्हणे मला रूमवर सोडा. पण आणि हर्षलनी जबरदस्ती केली म्हणे की स्कूलचे प्रिन्सिपल म्हणत आहेत की मला ते तिला आपल्या स्कूलच्या ट्रस्टीच्या दवाखान्यात आणा. आणि जेव्हा आम्ही ते पाहतो बा, आम्ही करतो. आता आणि हिने म्हटलं आता ही थोडं चांगलं वाटलं असेल तर घरी आई-बाबांना हिने फोन केला असता किंवा काही केलं असता घरून. ही म्हणत होती म्हणे हर्षलला. आता हर्षल स्टेटमेंट कंटिन्युअसली चेंज करून राहिला. म्हणजे मला इकडे वेगळा सांगून राहिला, तिथे वेगळा लिहितो आहे. हे त्याचे स्टेटमेंट आहेत. मी तुम्हाला खरं सांगतोय साहेब, हे माझ्याकडे जर माझी अगर त्याची रेकॉर्डिंग काढाल तर हे बघा तुम्हाला मी काय सांगतो माहितीये का, हे तुम्ही आता ना मी जे ईडी फायनल रिपोर्ट पाठवाल ना हा. तो ना मान्य दंडाधिकारी साहेब आहेत ना जे एसडीएम साहेब आणि तहसीलदार त्यांच्याकडे जाईल, तिथून तुम्हाला पुन्हा नोटीस निघेल. आता राहिला विषय तुम्हाला डॉक्टरच्या नेग्लिजन्स संदर्भात तुम्हाला जर काही रिपोर्ट करायचा आहे तर तुम्ही सिव्हिल सर्जन असतात ना जिल्ह्याला, ते त्यांचे डॉक्टरचे जे मेन अधिकारी अधीक्षक असतात त्यांना तुम्ही तो करायला पाहिजे कंप्लेंट. मागच्या वेळेस पण सांगितलेलं. हा, ते तर सांगितलं सर तुम्ही, पण मला त्यांच्यावर एक हे जे मला डॉक्टरवर तर ठीक आहे, डॉक्टरवर तर मला संदेह आहेच आणि सोबत मला जी एफ-आय-आर करायची आहे मला त्या हर्षल निकमवर आणि याच्यावर त्या अमित राठोडवर करायची आहे स्पेशली, ज्यांनी तिथे सिग्नेचर केली. जेव्हा की डॉक्टरनी बोलले की हिला घेऊन जा तिथनं, की माझ्याकडनं ते केस हँडल होणार नाहीत. पण यांनी जबरदस्ती केली की नाही सर तुम्हीच केस हँडल करा. हे हा प्रमोद भडगटनी मला सरळ सांगितलं या गोष्टीसाठी. याची रेकॉर्डिंग वाटेल तर आहे माझ्याकडे सगळी. त्यांनी सरळ हे बोललेलं आहे स्टेटमेंट. मी बोललो होतो म्हणे यांना की फोन करा आणि माझ्याकडे ते केस होणार नाही तर तुम्ही घेऊन जा. पण यांनी माझ्याशी मी जबरदस्ती काय केली बोलतो म्हणे. साहेब, तुमचे जे एव्हिडन्स असेल ते माझ्या समक्ष सादर करा. हा, ठीक आहे ना, मी करतो. मग तुम्ही एफ-आय-आर घेत असाल तर मी येतो सर, मला काही हरकत नाही आहे. नाही मी तुम्हाला एफ-आय-आर घ्यायचं मी कसं काय तुम्हाला सांगू शकतो नाही, जोपर्यंत तेच तर एव्हिडन्स सर, मला बघत नाही तोपर्यंत. सर जर मी जर एव्हिडन्स समोर करतोय तर मग तुम्हाला मग एफ-आय-आर तर मग हे करावं लागेल ना सर. आणि मी असं नाही म्हणजे तुम्ही असं मॅन्डेटरी कसं काय बोलू शकता, मी एव्हिडन्स नाही बघितलं तर. सर ऍक्च्युली मी तुम्हाला सांगू का, मी एवढ्या जणांना सांगितलं आहे आतापर्यंत पोलिसांनी एफ-आय-आर दर्ज का नाही केली. मला फक्त एवढं म्हणजे मला सगळे लोक विचारत आहेत. मला सगळा हा प्रश्न एकच सगळे लोक महिला आयोग पासनं पूर्ण वरपासनं खालपर्यंत एक प्रश्न सगळेच विचारत आहेत. आतापर्यंत त्यांनी एफ-आय-आर का दर्ज नाही केली, हा प्रश्न आहे साहेब. आणि हे याच्यात एफ-आय-आर दर्ज होते मग तरी पण नाही केली म्हणतात. का बरं नाही केली ते हा प्रश्न त्यांचा आहे. मग हा नाही, ते बरोबर. विषय आहे ना. नाही ते त्यांच्या ठिकाणी ठीक असतं, पण आता जे माझी चौकशी आहे ना त्याच्यामध्ये मला तर काही फाइंड आउट झालेलं नाही. नाही, आता मला सांगा साहेब, ऍक्च्युली ते तर ठीक आहे, पण आता एफ-आय-आर करून जर चौकशी केली ती वेगळी गोष्ट होती ना. आता मी त्यांना हे थोडी म्हणतोय सर तुम्हाला की तुम्ही त्यांना आतमध्ये करा. ज्या वेळेला तुम्हाला बघा तुम्ही काय बोलतो कुर्वे साहेब, एखादा वैद्यकीय अधिकारी आहे त्याच्यावर जर तुम्हाला त्यांना कायद्याने प्रोटेक्शन आहे, पोलिसांना वैद्यकीय अधिकारी. नाही, ते तर आहे सर. ऐका तुम्ही माझं ऐका पहिलं. ते त्याच्यामध्ये जर एफ-आय-आर करायची असली तर संबंधित यंत्रणेचे जे मुख्य आहेत त्यांची परवानगी घेऊन एफ-आय-आर करायला लागते. आता तुमच्याकडे जर एव्हिडन्स असला तर तुम्ही आमच्या पोलिसांसंदर्भात तक्रार करायची तर एसपी साहेब आणि वैद्यकीय अधिकाऱ्यासंदर्भात करायचे तुम्हाला जे सिव्हिल सर्जन आहेत त्यांना तुम्हाला तक्रार करायला लागेल. एक्झॅक्टली. आता तुम्ही जर म्हणतात ना की आपल्याला जे डॉक्टर्स आहेत त्यांचं तुम्ही मेडिकल काउन्सिलकडे हे करा म्हणून त्यांचं, ते ठीक आहे. पण बाकीचे लोक डॉक्टर नाहीत ना साहेब. हर्षल निकम डॉक्टर नाही, ठीक आहे. अमित राठोड डॉक्टर नाही आहे. अजून ज्यांनी सिग्नेचर केली तो डॉक्टर नाही आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टवर ज्यांनी दोघांनी सिग्नेचर केली ते डॉक्टर नाही आहेत. हा,
ज्यांनी ते ऍड्रेस लिहिला, चुकीचा ऍड्रेस लिहिला की तुमचं मेन कंप्लेंट काय म्हणजे तुमच्या डॉक्टरचं निग्लिजन्स आहे का या लोकांचं निग्लिजन्स आहे? यांनी चुका केली आहे ना साहेब. जेव्हा डॉक्टर म्हणत काय आहे चुका केल्या यांनी? जेव्हा डॉक्टर म्हणत आहे की मेरे बस की बात नाही आहे, तर मग तुम्ही कशाला तिथे जबरदस्ती करून राहिले कोणत्या याच्यामध्ये? मग यांचा काही हात असेल ना त्याच्यामध्ये. म्हणून मी म्हणतोय की कोणते यांच्यावर डॉक्टर बोलतात मेरे बस की बात नाही? हा? कोणते डॉक्टर बोलतात? हे प्रमोद बडगटनी सरळ म्हटलंय, हा स्टेटमेंट दिलाय. काय? मी ते म्हणत होते हे केस आपल्या हातातली नव्हती म्हणे, तरी पण यांनी मला जबरदस्ती ट्रीटमेंट करायला लावली म्हणे. हर्षल निकम, अमित राठोड आणि अजून एक ज्यांनी सिग्नेचर केलेली आहे. माझ्याकडे तो प्रूफ आहे, तो कागद आहे माझ्याकडे. जे तुम्ही स्वतःहून तुम्हाला कागद दिलेला आहे. ठीक आहे, तो तुम्ही स्वतःहून मला कागद दिलेला आहे, तो प्रूफ आहे माझ्याकडे. असं आहे. नाही ना, माझ्या चौकशीत असं काही निष्पन्न आहे झालं. सर, ते पहा ना तिथे त्यांनी तिघांनी सिग्नेचर केलेली आहे. डॉक्टर प्रमोद बडगटनी त्यांच्याकडून सिग्नेचर करून घेतली आहे की याची जिम्मेदारी तुमची राहील म्हणून. त्यांनी स्वतःहून सिग्नेचर करून घेतली आहे. बघा तिथे. ते तसं तर ते आज कोणत्याही पेशंटला जे ऑपरेट करत असेल तेव्हा त्यांनी तसं नाही नाही नाही, त्यांनी सरळ म्हणे की याच्या रिस्पॉन्स याच्या माझ्यावरती हे ना येणार नाही, आली नाही पाहिजे केस, कारण की ही केस सिरियस आहे, मी हँडल करू शकत नाही. हा प्रमोद बडगटचा स्टेटमेंट आहे सर. हा डॉक्टर तुम्ही आदर करा. ठीक आहे ना, चालेल. कधी येता तुम्ही? पण सर मग जर तुम्ही या विषयावर जर FIR करत असाल तर मग मी आता मला काही हरकत नाही, मी एका हप्त्यात येतो, मला काही हरकत नाही सर. नाही तसं मी तुम्हाला कसं काय सांगणार की मी जोपर्यंत एव्हिडन्स बघणार नाही तोपर्यंत. तर तेच तर सांगतोय ना, माझ्याकडे त्यांनी प्रमोद बडगटनी सरळ हा स्टेटमेंट दिलाय मला. त्यांनी सरळ बोललेला आहे हा शब्द. माझ्या समक्ष नाही दिलेला. तर तो कसा देईल सर, मला सांगा ना. तो देणारच नाही तेच आहे ना, जर तर त्या गोष्टी आहेत. मी काय बोलतोय हे आता ते जर तर त्या तुम्ही माझं काय म्हणणं आहे, हे अर्ज चौकशीला तुम्ही कधी येऊ शकता? चौकशीला मी बघतो सर आता थोडंफार तरी, पण आता माझं सर म्हणणं आहे की जर FIR होत असेल तर येण्यात काही अर्थ आहे सर, कारण की मागच्या वेळेस नाही FIR नाही होणार. मी तुम्हाला आता तुम्ही जोपर्यंत एव्हिडन्स मला तसं काय देत नाही काही असं तर होत नाही FIR. तेच तर सर, मग ते आता संशयास्पद मृत्यूमध्ये FIR होते ना सर, तुम्ही FIR घेऊनच नाही राहिले कोणत्या गोष्टीसाठी? नाही संशयात मृत्यू याच्यात काही निष्पन्न झालं नाही माझ्या चौकशी. निष्पन्न झालंच नाही. आता मला सांगा, अजित पवार साहेब जेव्हा मरण पावले त्यावेळेला ते सरळ ते प्लेन ऍक्सिडेंटनी मरण पावले, तरी त्यांच्यावर FIR झाली का नाही झाली? झाली ना. आता झालं ना, बरोबर आहे ना. तेच तर सांगून राहिलो ना, याच्यावरही FIR आणि संशयास्पद मृत्यूमध्ये FIR होणं गरजेचं आहे सर, है ना. ते तुम्ही करून नाही राहिले. तुम्ही संबंधित विभागाच्या यांना तक्रार करा. मला म्हणायचं मग तुम्ही काय तुमचं काय योग्य मार्ग असेल ते बघा. माझ्याकडे जी ईडीची चौकशी त्याच्यामध्ये होत नाही काय निष्पन्न. होते ना सर ऍक्च्युली, पण तुम्ही करून नाही राहिले ना, तेच तर मोठा प्रॉब्लेम आहे. नाही मी नाही करून राहिलो. नवले साहेबांकडनं माझ्याकडे आली, मी सगळे प्रयत्न केले. मला एक पण अशी गोष्ट संशयास्पद काय आढळून आली नाही. संशयास्पद म्हणजे एवढं सर, त्यांनी एवढ्या गोष्टी लपवल्या, रात्रीच्या वेळेला असं हे करून टाकलं, त्याच्यानंतर सकाळी बॉडी आणून दिली, कोणी सोबत नाही आलं, तिच्या 3 टीचर्स आले, तो ड्रायव्हर आला, बॉडी आणून दिली, सोडून दिली, चालले गेले. पहिली गोष्ट तर मुलीच्या कोणी दुरून आली आहे तर तिच्या फोन वडिलांना काही घरच्यांना सांगितलं नाही, काही नाही, आणि एवढा मोठा संशयास्पद झाला, मृत्यू झाला, तरी तुम्ही म्हणता मला काही संशयास्पदच नाही घडलं. हे पण नाही तुमच्या नातेवाईकांशी फोनवरनं त्यांचं बोलणं झालं तर तेव्हा तुम्ही सांगितलं PM करून घ्या बॉडी पाठवा. नाही असा PM करून घ्या बॉडी पाठवा हे बोललेच नाही. मी भाऊजींनी काय म्हटलं, रात्रीच्या वेळेला मी असं बोललोच नाही म्हणे की तुम्ही PM करून बॉडी पाठवा, रात्रीच्या वेळेला बोललोच नाही म्हणाले ते. त्यांनी सरळ म्हटलं, मला त्यांनी सरळ सांगितलं हा शब्दाने, मी रात्रीच्या वेळेला PM करायला सांगितलंच नाही बोलले ते. आणि जेव्हा वेळच नव्हती PM करायची, 9:45 ते 10:45 पर्यंत PM करण्याचा अर्थच नव्हता तिथे. मी काय बोलतो माहिती का, तुम्ही जे मेडिकलच्या संदर्भात जे प्रश्न उपस्थित करता ना ते तुम्ही यांच्या यांना विचारायला पाहिजे. कुणाला? संबंधित जे डॉक्टर आहेत त्यांच्या. कोणते डॉक्टर आहेत? अहो म्हणजे डॉक्टर संदर्भात तुम्हाला असं म्हणणं आहे की रात्री PM केलं तो गुन्हा आहे, तुम्ही त्यांच्या ते सिव्हिल सर्जनला प्रश्न विचारायचे. ते तर आहे सर, ते तर प्रश्न तर ते राहीलच ना, कारण की अशा सुप्रीम कोर्टामध्ये ते हेच नाही ना, लिहिलंच नाही कोणत्या याच्यामध्ये की तुम्ही हे करू शकता म्हणून. सुप्रीम कोर्टामध्ये हे लिहिलंय सर. तुम्ही ते संदर्भ जोडून तुम्ही त्यांना विचारू शकता ना. चुकीचे संदर्भ थोडी आहे, हे बरोबर आहे ना. जे मी नाही सांगू शकत ना आता. जे मी बोललो ते बरोबर आहे, जे आमच्यासोबत घडलंय ते मी तुम्हाला सांगून राहिलोय. जर माझं सरळ म्हणणं आहे सर, जर मी चुकीचा बोललो असेल तुम्ही माझ्यावर FIR करा ना, काही चुकीचं असेल. मी काय बोलतो माहितीये, मी काय पण FIR नाही करायचं. माझा आता संदर्भ काय माहितीये का, ईडी चौकशी आणि जे तुमचे अर्ज आहेत त्या संदर्भात आहे. तर आपलं त्या संदर्भात काय म्हणणं आहे, आपण कधी येऊ शकता माझ्या समक्ष?
तुमच्या समक्ष सर आता मी पाहतो, कारण की जर तुम्ही एफ.आय.आर. करत असाल तर मी येतो, कारण की अर्थ आहे. नाहीतर मग तुम्ही सर मी आर.टी.आय. पाठवतो. मग तुम्ही तुमची इच्छा, तुम्हाला जसं का आता तुम्ही जसं जमतं तुम्हाला तसं करा. कारण की ज्या अनुसार बाय मेलही पाठवू शकता, बाय पोस्टाने पाठवू शकता. तर ते पण रूल्स अवेलेबल आहेत सर, है ना? तर ते पण रूल्स अवेलेबल आहेत. ते मला तर एफ.आय.आर. करायची आहे सर 100%, कारण की माझ्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे, हे मला माहिती आहे. ठीक आहे सर. बीमार हो, होते का? ठीक आहे सर.